हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा जुलै आणि ऑगस्टचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता तुम्हाला लागलीच असेल. यामध्येच लाडक्या बहिणींनो, रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला ₹3000 भेटतं का? अशी माहिती एका न्यूज चॅनलला दिलेली आहे. ती माहिती किती ऑथेंटिक आहे, किती खरी आहे हे तुम्हाला सांगणार आहे. कारण लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, सरकारचा जो हप्ता वितरणाचा कालावधी असतो तो 15 ऑगस्ट पर्यंत असतो आणि 15 ऑगस्ट पर्यंत जर आपल्याला पैसे भेटले, तर ते फक्त आणि फक्त किती असणार आहे लाडक्या बहिणींनो? ₹1500 असणार आहे. पण 15 ऑगस्ट नंतर जर हप्ता वितरण झाला तर तुम्हाला 2 महिन्याचे पैसे एकत्र मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणींनो, सरकारने एकाच महिन्याचे पैसे द्यावे की 2 महिन्याचे पैसे द्यावे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. जर तुम्ही चुकीची माहिती देऊन लाभ घेतला असेल, जर लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे लाडक्या बहिणींनो, हा चुकीची माहिती देऊन जर तुम्ही घेतलेला असेल, तर यावर आता कारवाई केली जाणार आहे. ज्या बहिणींनी खोटे कागदपत्र दिले आहे, काय केलंय सगळं सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणींनो. तुमच्यासाठी खुशखबर पण आहे आणि दुःखाची बातमी पण आहे. चला बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिले मी तुम्हाला जी न्यूज आहे, खुशखबर ती देतो. लाडकी बहीण योजना रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींना मिळणार एकत्रित ₹3000, एकत्रित ₹3000. मोठी अपडेट. लाडकी बहीण योजना रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 3000 एकत्र मिळणार. जुलैचा हप्ता जमा होणार. सरकारची अधिकृत भूमिका काय हे जाणून घेऊयात. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रातल्या गरजू महिलांना होत आहे. सोबतच मी तुम्हाला सांगितलं, चुकीची माहिती देऊन जर लाभ घेतला असेल तर इश्यू होणार आहे. सगळं सांगतो. या योजनेमध्ये महिलांना दरमहा ₹1500 हप्ता दिला जातो. याचा फायदा महिलांना गरजेच्या वस्तू खरेदीसाठी किंवा घर खर्च भागवण्यासाठी होते. नुकताच जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर पाठवण्यात आलेला आहे. हा हप्ता 15 जुलै रोजी पाठवण्यात आला होता. आता जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत महिलांच्या मनात उत्सुकता वाढलेली आहे. जुलै महिन्याचा हप्ता आला नाही तर ₹3000 मिळणार का? असा प्रश्न लाडकीच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे. तर 100% बरोबर आहे. व्हायलाही पाहिजे, कारण की रक्षाबंधन आहे आणि लाडकी बहिणी योजनेचं नाव असल्यामुळे या रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना या रक्षाबंधनाचं गिफ्ट सरकारने द्यायला पाहिजे. म्हणजे 2 महिन्याचे पैसे एकत्र द्यायला पाहिजे. आपण काही असं नाही म्हणत की पुढच्या महिन्याच्या आताच द्या. जो ऑगस्टचा हप्ता आहे ना, तो ऑगस्टमध्येच द्या. म्हणजे लाडक्या बहिणींना दोन्ही महिन्याचा होईल. जुलैचा पण होईल, ऑगस्टचा होईल. ज्या महिन्याचा लाभ त्या महिने देणं अपेक्षितच आहे. तर तो पुढल्या महिन्यात जायला नको. म्हणजे आपल्याला 3000ची मागणी करायची आहे. तरच जाऊन ही मागणी परिपूर्ण होऊ शकतं. अदरवाईज तुम्हाला आता माहित आहे, सरकार काहीही करू शकतं. जुलै महिन्याचा कधी जमा होणार? ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता आहे. कारण मागच्या काही महिन्यांचे पैसे याच दिवशी महिलांच्या खात्यामध्ये पाठवले गेले होते. यातच आता 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हा महिलांच्या आवडीचा सण आहे. 2024 प्रमाणे यंदाही ₹3000 मिळणार का? असा लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे. कारण लास्ट इयरला लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे पैसे एकत्र मिळाले होते. तर यावर्षी सुद्धा तुम्हाला मिळतील का? कारण की हा ऑगस्टच्या एंडिंगलाच आहे आणि ऑगस्ट संपतोय, म्हणजे लाडक्या बहिणींना तो मिळणं अपेक्षित आहे. रक्षाबंधनाची भेट म्हणून ₹3000 एकत्र मिळणार का? 2024 रोजी 2 महिन्याचे पैसे ₹3000 एकत्र पाठवण्यात आले होते. तर यंदा सुद्धा रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना ₹3000 एकत्रित हप्ता मिळण्याची शक्यता आहे. जर या महिन्यात 15 ऑगस्ट पर्यंत हप्ता जमा झाला नाही, तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 2 महिन्याचे पैसे एकत्र दिले जाणार आहे. मी तुम्हाला कित्येक दिवसापासून सांगतोय, की 2 महिन्याचे पैसे एकत्र दिले जाईल. पण कधी? जेव्हा 15 ऑगस्ट पर्यंत हप्ता वितरण झाला नाही तेव्हा. अन्यथा तुम्हाला 15 ऑगस्ट पर्यंत झाले, तुम्हाला ₹1500 मिळेल. नंतर तो पुढल्या महिन्यामध्ये जाईल. जुलै, ऑगस्ट या 2 महिन्याचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना 15 ऑगस्ट पर्यंत वाट बघावी लागणार आहे. 15 ऑगस्ट पण झाली तर 1500, नाही तर मग तुम्हाला 3000 भेटणार आहे. बघा, इथे दाखवतो तुम्हाला 25 तारीख, सॉरी 15 तारीख पर्यंत काय इथे इंडिपेंडन्स डे आहे. भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे. इथपर्यंत जर भेटले तर किती रुपये असणार आपल्याला? 1500. याच्यानंतर 28 तारखेला काय रक्षाबंधन आहे. तर लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला 28 तारखेला पर्यंत जर पैसे आले नाही, तर तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला किती मिळणार? 3000 मिळणार. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट. या बहिणींनी चुकीची माहिती भरून काय केलं रे? या योजनेचा लाभ घेतलेला आहे. आता चुकीची माहिती भरून 24 महिने त्यांनी लाभ घेतलाय आणि सोबतही आत्ताही कंटिन्यू घेत आहे. जसं खोटी कागदपत्र सादर करणे, तुमच्या घरामध्ये कोणीतरी सरकारी नोकरीवर असेल किंवा त्यांच्याकडनं पेन्शन घेत असणे सरकारकडनं, किंवा लाभ जे अपात्रतेच्या याच्यामध्ये रिझन्स दिलेले होते, त्या कारणास्तव जर तुम्ही लाभ घेतला असेल, तर या कॅगनी लाडक्या बहिणींनो रिपोर्ट पब्लिश केलेला आहे. याच्यामध्ये अनेक बहिणी चुकीचा फॉर्म भरून, चुकीची माहिती अपलोड करून, चुकीची कागदपत्र अपलोड करून, ज्या पात्र बहिणी आहे त्यांचा लाभ त्यांनी खाल्लेला आहे. म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. म्हणून याच्यानंतर जेव्हा केवायसी प्रक्रिया होईल, त्याच्यामध्ये प्लीज करून तुम्हाला रिक्वेस्ट करतो, की चुकीची माहिती देऊन तुम्ही या योजनेची मध्ये फसवणूक करू नका स्वतःची. कारण लाडक्या बहिणींनो, असंख्य लाडक्या बहिणी ज्या पात्र आहे, गरीब आहे, गोरगरिबीन बहिणी आहे, त्यांचा लाभ या ठिकाणी काय झालेला आहे? बंद झालेला आहे. लाभ बंद झालेला आहे. तुम्ही विचार करा,
ज्या बहिणी पात्र आहेत, त्यांचा लाभ ज्या बहिणी पात्र नसून सुद्धा आता लाभ घेत आहेत, हे चुकीचं आहे की नाही? मग लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं, ज्या बहिणी पात्र आहेत आणि त्यांना सरकारने अपात्र केलं, तर अशा बहिणींना नवीन लवकरात लवकर ई-के-वाय-सीची प्रक्रिया सुरू करून सरकारने त्या बहिणींना पात्र करावं का? आणि प्रॉपरली पडताळणी करून ज्या बहिणींना खरंच या पैशाची गरज नाही, त्या बहिणींवर कारवाई करावी का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाडकी बहीण योजना जुलैचा हप्ता बघा 15 तारखेपर्यंत झाला तर 1500 आणि त्याच्यानंतर झाला तर ₹3000 मिळणार. आणि ज्याही बहिणींनी चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा घेत आहे, अशा बहिणींना आता पुढे इथून पुढे तरी चुकीच्या पद्धतीने लाभ घेऊ नका, खोटी माहिती देऊ नका, खोटी कागदपत्र सादर करू नका. त्यानंतर तुमच्या जर फॅमिलीमध्ये कोणी काय म्हणतो आपण त्याला, सरकारी नोकरदार असेल, पेन्शन घेत असेल, तर तुम्ही लाडक्या बहिणीनं तुम्ही या योजनेचा लाभ घेणं बंद करा. चालू आहे, काही हरकत नाही. पण जर तुम्ही ई-के-वाय-सी करून नंतर चुकीचं केलं, तर ज्या पात्र बहिणी आहे, त्यांचा लाभ तुम्ही खाणार आहात. म्हणून सरकार तुमच्यावर कारवाई करू शकतं. आता इथे थांबतो लाडक्या बहिणींनो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.